मध्ये शिकत आहे. मी झाड बोलते या विषयावर मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. माझ्यामुळेच तुम्हाला जीवनावश्यक ऑक्सिजन मिळते. मी जर ऑक्सिजन निर्माण नाही केला तर तुम्ही श्वास कसा घ्याल? निसर्गाचा ऱ्यास करून बनवलेल्या घरात कसे राहाल? जंगले तोडून बांधलेल्या रस्त्यावर कसा प्रवास कराल? ज्या प्रकारे वृक्षतोड होत आहे पुढच्या पिढीला हे अनुभव कधीच अनुभवता येणार नाहीत. मग तुम्ही तक्रार करता की आमची मुले दिवस रात्र व्हिडिओ गेम्स खेळत बसतात. तुमच्यासारखे आम्ही सुद्धा जिवंत आहोत. आम्हालाही भावना आहेत, आम्हालाही वेदना होतात. तुम्ही जंगलामध्ये वनवे लावता, हजारो छोटे मोठे प्राणी मारले जातात, त्यांना स्थलांतर करावे लागते. या सर्वांमुळेच तुम्ही नकळत मानवी जीवनचक्र प्रभावित करत आहात. तुम्ही स्वतःच्याच हातांनी आपला विनाश लिहित आहात. माझे हे मनोगत आहे का? प्रत्येकाने एक नाही तर 4-4 झाडे लावा. प्रत्येकाने एक नाही तर 4-4 झाडे लावा. मोकळ्या जागेत, डोंगर उतारावर झाडे लावा. आपल्याच जमिनीवरील नाही तर दुसऱ्यांच्या झाडांनाही पाणी घाला. मी फक्त झाड नाही या पृथ्वी मातीचे फुफ्फुस आहे. मी फक्त झाड नाही या पृथ्वी मातीचे फुफ्फुस आहे. मी सर्वात जुना किंवा उंच नाही, पण माझ्याकडे सांगण्यासाठी कथा आहेत. माझी लहान सुरुवात झाली कुजबुजणाऱ्या मातीत. आज पहा माझ्याकडे, माझ्या फांद्या आभाळापर्यंत पोहोचल्या. माझी मुळे जमिनीत खोलवर. माझे आयुष्य हे एक कठीण प्रवास आहे. यात काही शंका. वादळांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला. प्राण्यांनी माझे साली ओरबाडले. माणसांनी मला वाढीसाठी कापले, पण मी खंबीरपणे उभं राहिलो. मी शेवटी एकच बोलतो, झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरणाचा समतोल राखा. जय हिंद, जय भारत.